नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे मनपाच्या महासभेत गदारोळ. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अंबिका नगरातील एकास अटक. शेणपूर ग्रामस्थांचा सत्ता परिवर्तन करण्याचा पवित्रा. गुरे वाहणारी पिकअप आझादनगर पोलीस ठाण्याच्या जाळ्यात. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा परिषदेत बैठक. प्रभाग क्रमांक 2 मधील प्रभात नगरात दत्त जयंती साजरी. आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धुळ्यात आंदोलन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे मनपात आज झालेल्या महासभेत सुरुवातीला मुस्लिम नगरसेवकांनी पाणी स्वच्छतेचा मुद्दा मांडला, परंतु काही नगरसेवकांनी यात आक्षेप घेत अगोदर अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करावी असे सांगताच महासभेत नगरसेवकांमध्ये 2 गट पडून एकच गोंधळ झाला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ चालला. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. सभेच्या अजेंड्यावर एकूण 25 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. महापालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज सकाळी 11 वाजता ऑनलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त अजित शेख, उपायुक्त शांताराम गोसावी, नगर सचिव मनोज वाघ तसेच नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते साबिर शेख, अमीन पटेल यांच्यासह मुस्लिम नगरसेवकांनी पाणी व स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. मात्र नगरसेवक संजय पाटील, शीतल नवले, प्रदीप करपे यांनी अजेंड्यावरील विषय अगोदर घ्यावेत अशी सूचना केली. त्यानंतर मुस्लिम नगरसेवकांनी आक्रमक होत शहरातील प्रश्न महासभेत मांडू नयेत का असा सवाल करत महासभेला सुरुवात होण्याआधी मूलभूत प्रश्नांवर चर्चा करता येत असल्याचं सांगितलं. मात्र शीतल नवले, संजय पाटील यांनी यास आक्षेप घेत सांगितले की तुम्हाला मूलभूत प्रश्न मांडायचे होते तर हे विषय अजेंड्यावर का घेतले नाहीत. त्यामुळे सुरुवातीला अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करावी. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर धावून आलेत व अजेंड्यावरील विषय महत्वाचे की शहरातील मूलभूत प्रश्न महत्वाचे यावर महापौरांनी खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली होती.
म्हणजे बहुमत आहे. ऐकून घ्या, तुम्ही आता विचार करा तुमच्या समोर की चर्चा ही झाली पण सभागृहाचा कौल काय आहे की सुरुवातीला आणि अजेंड्याचा विषय झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना आपण थांबवलेलं आहे आणि सर्व नगरसेवकांना विनंती आहे की अजेंड्यावरचा विषय संपल्यानंतर सागर भाई आपले ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि अमीन भाई असतील किंवा अजून कोणी असतील तर आपल्याला ही चर्चा करायची. चर्चेतनं मार्ग निघतो. आपण शहरामध्ये आपल्याबद्दल काय प्रतिमा आहे, ते कशामुळे होते, हे शहरातील रस्ते, हे कामं महानगरपालिकेकडे नाहीये, ते बीएडसीकडे शासनाच्या दरबारी आणि या सर्व गोष्टी आपल्याला खुलासा होणं गरजेचे. म्हणून एक विनंती सागर आपण ज्येष्ठ आहोत, समजदार आहोत, आम्ही भाई आणि सर्वांना की सभागृहाचा कौल पाहता हा विषय आपण नंतर घेऊ. चला. बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अंबिका नगरातील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिलाडी फाट्याजवळ पकडले आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस असा 25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मध्य प्रदेशातील सेंधवाकडून धुळ्यात एक व्यक्ती बेकायदेशीररित्या पिस्तूल घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. त्यानुसार दिनांक 29 रोजी रात्री पीआय बुधवंत यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्यात. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, पीएसआय हनुमान ओगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, संजय पाटील, पोलीस नाईक प्रभाकर बैसाने, गौतम सपकाळे, राहुल सानप, विलास पाटील यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील बिलाडी फाट्यावर शकील सलीम शेख राहणार उर्दू फातिमा शाळेजवळ अंबिका नगर धुळे व मूळ राहणार खंडवाली कब्रस्तान जवळ सेंधवा जिल्हा बडवानी याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 25,000 रुपये किमतीची गावठी पिस्तूलसह 600 रुपये किमतीचे एक काडतूस आढळून आले व ते पोलिसांनी जप्त करत त्याला अटक केली. माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांना धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार धुळे शहरात व जिल्ह्यात अशा प्रकारे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांचा शोध चालू असताना दिनांक 29/12/2020 रोजी 19 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांना गोपनीय बातमी मिळाली की 2-3 दिवसापूर्वी शकील सलीम शेख नावाच्या इस्माने बिलाडी रोडवरील स्टार फॅक्टरी परिसरात त्याच्या कब्जातील अवैध गावठी कट्ट्यातून गोळीबार करून दहशत निर्माण केली आहे. त्यावरून त्यांनी पथकाला सदर शकील सलीम शेख याचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार पथकासोबत आम्ही सदर इस्माचा शोध घेत असताना त्यास बिलाडी फाटा धुळे बायपास रोडवर पकडले. त्याच्या कब्जात एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 106 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर इसम हा मूळ सेंधवा तालुका बडवानी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथील राहणारा असून त्या ठिकाणी त्याच्यावर 2 वॉरंटात तो फरार आहे अशी माहिती भेटलेली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राजकारण अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक म्हणजे शेणपूर गावाची निवडणूक होय. या पार्श्वभूमीवर काल शेणपूर ग्रामपंचायतचे एकूण 9 जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व मागील 5 वर्षांचे कामकाज व झालेला भ्रष्टाचार आणि हुकुमशाही पाहता गावातील बहुसंख्य जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत सत्ता परिवर्तन करण्याची मूठ बांधली आहे. शेणपूर प्रा गावात मूळ वंजारी, पाटील, माळी, दलित आणि भिल्ल इत्यादी असे बहुसंख्य मतदार आहेत. काल गावातील अबालवृद्धांसह 200 पेक्षा जास्त लोकांनी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली होती व यातूनच कल दिसून आला. महाविकास विकास आघाडी पुरस्कृत लोकशाही पॅनलची स्थापना करून
मोठ्या जल्लोषात रॅलीचे आयोजन करून वृद्ध महिला, तरुण अशा सर्वच प्रकारच्या मंडळींनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेत घोषणाबाजी करीत कॉर्नर सभेचे देखील आयोजन केले। यात गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले विचार मांडत पुढील कार्यासाठी आपले योगदान कसे महत्वाचे आहे व सर्वांनी एकत्र येऊन सत्तांतर करायचे आहे असे आवाहन करण्यात आले। यावेळी पॅनलची प्रमुख मंडळी दामोदर पगारे, आकाश काकुस्ते, दीपक काकुस्ते, सुनील काळे, प्रवीण काकुस्ते, हर्षद काकुस्ते आदी उपस्थित होते। मध्य प्रदेशकडून धुळ्याकडे येणाऱ्या पिकअप वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आले। ही घटना आज पहाटे धुळे पारोळा चौफुले येथे घडली असून पिकअप चालक व त्याचा साथीदार फरार झालेत व त्यांचाही शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार असे की धुळे आझाद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आज पहाटे शहरातील गोलचौकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की मध्य प्रदेशकडून धुळ्याकडे संशयास्पद गुरे भरलेली पिकअप येत असल्याचं सांगण्यात आलं। या माहितीची दखल घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील पारोळा चौफुली येथे सापळा रचला। त्यात माहितीच्या आधारे येणाऱ्या संशयास्पद पिकअप वाहनास थांबवण्यात आले। त्याची तपासणी केली असता संशयास्पद गुरे आढळून आलीत। मात्र पोलीस कर्मचारी वाहनाची तपासणी करीत असताना पिकअप चालक व त्याचा साथीदार फरार झालेत। मात्र वाहनातील 5 गायींना जीवदान देऊन त्यांना शहरातील नवकार गोशाळेत पाठविण्यात आले व गाडीसह एकूण 2,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व फरार वाहन चालक व त्याचा साथीदाराचा शोध सुरू असून त्यांच्या विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। सदर कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, कॉम्रेड सैदाने, कॉम्रेड संतोष घुगे यांच्यासह आझादनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी केली। पोलीस हेड कॉन्स्टेबल 551 सैदाने, मी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल घुगे असे गोलचौकी मोबाईलवर पेट्रोलिंग करीत असताना सकाळी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पिकअप व्हॅन MP कडून धुळ्याकडे येत आहे। त्याच्यात काही संशयास्पद जनावरं भरलेले आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही पारोळा चौफुलीजवळ बातमीप्रमाणे येऊन थांबलो। गाडी आम्हाला आली दिसली, संशय आला तिचा, आम्ही त्याला थांबवलं। तर थांबवल्यावर ड्रायव्हर आणि क्लीनर दोघं पडून गेले। त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून सापडले नाही, ते काट्या कुट्यांमध्ये पडून गेले। तर गाडीमध्ये आम्ही बघितलं, गाडीवर वरती चाऱ्याचे घासोडे ठेवलेले होते, मागं पाट्या लावलेल्या पॅक, वरून काय दिसत नव्हतं। तर त्यामुळे आम्ही गाडीचे ते पाट्या आणि घासोडे थोडे बाजूला केले, बघितलं त्याच्यात 4-5 जनावरे कोंबलेली, हातपाय त्यांचे पाय दोरखंडाने बांधून कोंबलेल्या अवस्थेत दिसले। आम्ही सदर गोष्ट ही माननीय PI श्री कोकरे साहेबांना फोनवरून सांगितली। साहेबांनी सांगितलं ताबडतोब सदर गाडी माल गोशाळेत जमा करा, गाडी सदर वाहन आणि त्यांच्या मालकावर गुन्हा दाखल करा। त्याप्रमाणे आम्ही सदर वाहन नवकार गोशाळेत आणून चेक केलं, त्याच्यात 5 गायी निघाल्या। असा 5 गायी आणि गाडी असं 2,50,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे आणि त्याप्रमाणे आता गुन्हा दाखल करून पुढची कारवाई PI यांच्या मार्गदर्शनाने करीत आहोत। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा धुळेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे वानमती सिंह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश बोरसे, कपिल चव्हाण, दादाभाऊ चौरे, साईराम साबळे आदी उपस्थित होते। बैठकीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, आरक्षणासंदर्भात विचार व्हावा, कर्मचाऱ्यांच्या पेसा कायद्याअंतर्गत नियुक्त्या कराव्यात आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आदेशित केले। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी,
आदी जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख उपस्थित होते। आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे वानमती सी मॅडम यांच्या दालनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत व जिल्हा परिषदेतील सगळ्या विभागात प्रमुखांच्या उपस्थितीत महासंघाची बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अनेक विषयांवर अडचणींबाबत चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेच्या बाबतीतले सगळे निर्णय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ सोडवण्यासाठीचं संबंधित विभाग प्रमुखांना आदेश पारित केले। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की 3 डिसेंबर 88च्या शासन परिपत्रकानुसार कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने अशी प्रमुख मागणी केली की महत्त्वाच्या पदांवर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी ही प्रमुख मागणी होती। तसंच अनुकंपा तत्वावरील सरळ सेवा तसेच पदोन्नती संदर्भात चर्चा करण्यात आली आणि महत्त्वाचं असं की सेवानिवृत्त कर्मचारी जे झालेले आहेत त्यांचा अजूनही 7व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता अद्यापपर्यंत मिळाला नाही असे कर्मचारी जिल्हा परिषदेला हेलपाटे घालून परेशान झालेत। त्या बाबतीतही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्या बाबतीतही महाशय मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी तात्काळ या विषयासंदर्भात दखल घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जे काही रक्कम बाकी असतील त्या पारित करण्यासाठी आदेश दिलेत आणि अशा एकंदरीत अतिशय सुंदर असं खेळीमेळीच्या वातावरणात आणि योग्य नियोजन करून आजची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक पार पडली। या बैठकीत महासंघाचे उपाध्यक्ष श्री सुनंद भांबरे, मनपा कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री जाधव, नंतर दुर्गेश बोरसे आणि असे बरेचसे पदाधिकारी कर्मचारी आज बैठकीला उपस्थित होते आणि बैठकीच्या शेवटी मग आभार दुर्गेश बोरसे यांनी मानले आणि बैठक संपल्यानंतर त्यावेळेस जाहीर करण्यात आलं। धुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 प्रभात नगर येथे दत्त जयंती निमित्त काल सकाळपासून भाविकांनी श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले। पहाटेपासून धार्मिक पूजा विधी करून श्री दत्ताच्या मूर्तीची आंघोळ करून आरती करण्यात आली होती। तसेच दर्शनास आलेल्या भाविकांना प्रसादही वाटण्यात आला। धुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 प्रभात नगरचे स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक नंदुभाऊ वसंतराव सोनार यांच्या निधीतून संपूर्ण प्रभात नगर परिसराचे सुशोभीकरण तथा दत्त मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दत्त जयंती निमित्त श्री दत्तप्रभूंच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात। मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे दत्त जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। भाविकांना रांगेत उभे राहून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेण्यास सांगण्यात आले होते। त्यात मंदिर संस्थांतर्फे शासनाचे नियम व अटींचे पालन करून हा जन्म सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी यांनीही श्री दत्तांचे दर्शन घेऊन कोरोनाचं संकट दूर व्हावं असं साकडं त्यांनी श्री दत्तांना घातलंय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती बंदातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकनित्यं विमलमचलं सर्वदि शाश्वतं भावातीत सद्गुरु सद्गत नमामि। आज या पृथ्वी तलावर भगवान दत्तात्रयांचा त्रिअवतार हा जन्माला आलेला आहे। या निमित्ताने सर्वत्र आनंदाचा उत्सव आहे। जरी कोरोना असला, महामारीचा आजार जरी असला तरी भाविक आपल्या शासकीय नियमाप्रमाणे थोड्या थोड्या गर्दीने का होईना परंतु येऊन दर्शनाचा प्रसादाचा लाभ घेत आहेत। धुळे शहरातील देवपूर परिसरातील विद्यानगरी या परिसरामध्ये हा प्रभातनगरचा परिसर असून या ठिकाणी माजी सभापती आणि विद्यमान नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुनील उर्फ नंदूदादा सोनार यांनी या ठिकाणी या प्रभागामध्ये त्यांनी देवस्थाने
बांधलेली. त्याचप्रमाणे 5 वर्षापूर्वी या ठिकाणी श्री भगवान दत्तात्रयाची स्थापना प्रभातनगर या ओपन प्लेसमध्ये केली. हे 5वं वर्ष असून या ठिकाणी नित्यनेमाने सर्व पूजा अर्चा केल्या जाते आणि दरवर्षी हा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पडतो. मी दादांच्याही वतीनं या परिसरातील सर्व भाविक भक्तांना, नागरिकांना श्री दत्त जन्माच्या शुभेच्छा देतो. कारण जीवनामध्ये गुरुचं स्थान महत्त्वाचं आहे. परमेश्वराला भेटण्याचं साधन म्हणजे गुरु. आपण लहानपणापासून शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिकवलं जायचं की आई बापही गुरु, शिक्षक गुरु, आणि म्हणून गुरुचा अध्यात्म, गुरुचं ज्ञान हे प्रत्येकाला आवश्यक असतं. म्हणून गुरुपूजन हे आपल्या धर्मामध्ये महत्त्वाचं मानलेलं आहे. मी पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो आणि श्री दत्तरायाच्या चरणी प्रार्थना करून अशी विनंती करतो, प्रार्थना करूया की पुन्हा काही पुढची भीती जी येणारी आहे, परमेश्वरा तूच ही टाळू शकतो आणि परमेश्वर नक्की टाळेल अशी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासह मद्यपान करून नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांना सद्बुद्धी यावी यासाठी जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे आज बुधवार रोजी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत. तसेच नववर्षाचे स्वागत अनेक जण मद्यपान करून करतात. हा प्रकार चुकीचा आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सर्वोदय मंडळाच्या पुढाकाराने राष्ट्रसेवा दल, हरिजन सेवक संघ, छात्र भारती, शिक्षक भारती, व्यसनमुक्ती महाराष्ट्र समन्वय मंच, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनासह समविचारी पक्ष संघटनांतर्फे सदर धरणे आंदोलन करण्यात आल्याचं सांगण्यात आले. यावेळी रमेश दाणे, मधुकर शिरसाट, प्राध्यापक विलास चव्हाण, चंद्रवीर साळवे, जसपाल सिसोदिया, मुख्याध्यापक कैलास पाटील, दीपक पाटील, शशिकांत शर्मा, विठ्ठल चौधरी, अनिल पाटोळे, इक्बाल शाह, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. मी अविनाश पाटील बोलतोय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य कार्याध्यक्ष. आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि चालू वर्षाच्या निरोप देण्यासाठी महाराष्ट्र अनिसतर्फे चला व्यसनाला बदनाम करूया असं पंधरवड्याची मोहीम राज्यभर 350 पेक्षा जास्त शाखांमधून राबवली जात आहे. आणि त्या अंतर्गत धुळे शहरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर त्यांच्या विचाराला साक्षी देऊन व्यसनाला बदनाम करण्यासाठी आणि व्यसनाला विरोध करण्यासाठी दारूचा नाही तर दुधाचा असं आज दूध वाटपाचं प्राथमिक स्वरूपात कार्यक्रम केला जातोय. महाराष्ट्र सर्वोदय मंडळ आणि इतर समविचारी संघटना, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंडळाच्या पुढाकाराने याचं आयोजनात सहभागी आहेत आणि या निमित्ताने एक धरणं या ठिकाणी गांधी पुतळ्यावर सर्वोदय मंडळाच्या पुढाकाराने, हरिजन सेवक संघाच्या पुढाकाराने घेतलं आहे. त्यामध्ये नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत करताना आणि जुन्या वर्षाला निरोप देताना व्यसनाच्या आहारी जाऊ नये. दारू, गुटखा, तंबाखू आणि कुठल्याही प्रकारचे व्यसन आपण घेण्यासाठी मागे लागू नये असं आवाहन आम्ही करतो. आणि दारूपासून, व्यसनापासून दूर राहावं, आपलं स्वतःचं आरोग्य नवीन वर्षाचा संकल्प करण्यासाठी अबाधित ठेवा असं आवाहन करतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे मनपाच्या महासभेत गदारोळ, पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अंबिका नगरातील एकास अटक, शेणपूर ग्रामस्थांचा सत्ता परिवर्तन करण्याचा पवित्रा, गुरे वाहणारी पिकअप आझादनगर पोलीस ठाण्याच्या जाळ्यात, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा परिषदेत बैठक, प्रभाग क्रमांक 2 मधील प्रभात नगरात दत्त जयंती साजरी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धुळ्यात आंदोलन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.